नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे नलिनी नाईक लिखित लग्नाची बेडी. सादर आहे कथा लग्नाची बेडी. टीव्हीवर जॉन्सन बेबी पावडरची जाहिरात झळकली आणि सुमाताईंनी फटकन टीव्ही बंद केला. जाहिरातीतल्या प्रेमळ आईच्या भूमिकेतला एक कणही तिच्या वागण्यात नसल्यानं त्यांना नेत्राचा आपल्या मुलीचा भयंकर राग आला. आता ही मुलगी आपल्याला न विचारता कुठलाही सल्ला न घेता स्वतःचे निर्णय घेऊन आपल्याला असं खुंटीवर टांगून ठेवते याचा जळफळाट झाला. खरं म्हणजे आपणच या सर्वाला जबाबदार आहोत हे मनात कुठेतरी जाणवत होतं. एखादी रेघ सरळ आखायला जावी नि ती वेडीवाकडी व्हावी तसं काहीसं झालं होतं. आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या नाहीत किंवा जे करावंसं वाटत होतं ते असंख्य मुलींप्रमाणे सुमाताईंच्या बाबतीतही घडलं होतं. लहानपणापासून अभिनयाची आवड होती. जमेल तसं शाळेच्या गॅदरिंगच्या नाटकातून कामं केली होती. लग्न होईपर्यंत कर बाई. मग एकदा का लग्नाची बेडी पायात पडली, की आपल्या सर्व इच्छा, महत्वाकांक्षा पेटीच्या तळाशी ठेवाव्या लागतात. आईचं म्हणणं तंतोतंत खरं झालं होतं. लग्न झाल्यावर स्टेजच्या आसपासही गेलेलं मला चालणार नाही. बघा, विचार करा. असं म्हणत सदाशिवरावांनी होकार दिला होता. आणि या लग्नानं इतक्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, की नाटक पाहणं तर दूरच, पण त्याचे रिव्ह्यूही वाचायला वेळ मिळाला नाही. एका नणंदेचं लग्न, दीराचं शिक्षण, पायानं अधू सासूबाई व दमेकरी सासरे हे सगळे खर्च भागवण्यासाठी त्यांना नोकरी धरावीच लागली. सकाळी 5 ला सुरू होणारा दिवस रात्री 10 वाजता कसाबसा संपत होता. नेत्रा झाल्यावर त्यांना लग्नाच्या बेडीचा अर्थ फार टोकदारपणे समजला. सर्व बाजूंनी त्या जखडल्या गेल्या. नवऱ्याची मदत, सहानुभूती काही नाही. घरातल्या सुनेनं, कर्त्याबाईनं एवढं करायलाच हवं असा सगळ्यांचा दृष्टिकोन. गणपती, नवरात्र, इतर सणवार, नातेवाईकांचं येणं-जाणं, सुनेनं नातेवाईक तोडले हा छापा नको म्हणून जीवापलीकडे काम करणं, स्वतःच्या इच्छा मारणं, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणं, ही असली कायम पारतंत्र्यात जगायला लावणारी लग्नाची बेडी, आपण तरी आपल्या मुलीच्या पायात अडकवायची नाही, हे ठरवून त्यांनी नेत्राला स्वतंत्र विचारसरणीचे धडे द्यायला सुरुवात केली. नेत्रा थोडी मोठी झाल्यावर, "तू तुझे निर्णय घे, सारखं कशाला बाबांना विचारावं लागतं?" म्हणून त्या टोकत होत्या. दीराचं शिक्षण, नणंदेचं लग्न झाल्यावर ती खोली नेत्राला मिळाल्यावर तिनं हट्टानं सर्व फर्निचर बदललं. "आम्ही गेल्यावर तर ही घर बदलेल." आजीचं कुत्सित बोलणं ऐकून नेत्रा तेवढ्याच खवचटपणे म्हणाली, "तेवढा पैसा तुम्ही ठेवला किंवा बाबांजवळ असला तर नक्कीच बदलेन. ह्या वातावरणातच मी मोठी झाले." कसं बाई हे सगळं आईनं सहन केलं. तिच्या पायात लग्नाची बेडी असल्यानं कुठं काही विरोधच तिला करता आला नाही. आणि आजोबांनी रागानं रात्रीचं जेवण सोडलं होतं. आपण घडवतोय तशी मूर्ती घडतीये याचा सुमाताईंना आनंद होत होता. त्या मुलीचे लाड करू लागल्या. नेत्रा 12वीत गेल्यावर असंख्य आयांची जी धावपळ होते ती सुमाताईंची सुरू झाली. तिच्या वेगवेगळ्या क्लासच्या वेळेनुसार घरातली कामं, स्वयंपाक, कधी सदाशिवरावांना डबाच नाही, तर कधी सासू-सासऱ्यांना खिचडी खावी लागे. आपल्या शाळेच्या नोकरीचा वेळ सोडून सुमाताई तिच्या दिमतीला हजर असत. नेत्राच्या आवडीचे पिझ्झा, पास्ता, बर्गर झाले, की सासू-सासऱ्यांना पुन्हा खिचडीच. "अशी काय ऑक्सफर्ड, हार्वर्डची परीक्षा देते ही मुलगी?" सासऱ्यांनी आसूड ओढला. "अहो, जीवनातली अत्यंत कठीण परीक्षा आहे ही. तुम्ही इंजिनियर झालात, पण 12वी पास झाला होतात का?" सासूबाई उपरोधानं म्हणाल्या. नेत्रानं आईकडे बघितलं आणि दोघी गालातल्या गालात हसल्या. "मी तर 7 जन्माची खिचडी खाल्ली." दोघींचं हसणं बघून सासूबाई चिडून म्हणाल्या, "मी मागच्या 7 जन्माची." सासऱ्यांनी रागाने म्हटलं, पण आता घरातल्यांच्या बोलण्याकडं लक्ष न देण्याइतक्या दोघी बेडर झाल्या होत्या. शिक्षण संपवा, नोकरी करून पैसा मिळवा, असा सर्वमान्य धोपट मार्ग नेत्राला पसंत नव्हता.
प्रसिद्धी मिळेल, खूप पैसा मिळेल व कामाचं समाधान होईल असं क्षेत्र तिला हवं होतं व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तिला ते गवसलं. आपली मुलगी नाटकात काम करते हे कळल्यावर सुमाताईंना स्फुरण चढलं. आपल्या नवऱ्याच्या नाकावर टिच्चून त्या तिला सर्वतोपरी मदत करू लागल्या. तिच्या भूमिकेची घरात प्रॅक्टिस, पाठांतर, त्यांच्या मते असलेले अभिनयाचे बारकावे तिला सांगत राहिल्या. माझा ह्या गोष्टीला पूर्ण विरोध आहे. हे सदाशिवरावांचं वाक्य एखाद्या वावटळीत वाळकं पान उडून जावं तसं गेलं होतं. आणि तशाच वावटळीत एखादं झाड भक्कमपणे उभं असतं, तशा त्या नेत्राच्या पाठीशी उभ्या राहिल्या. नणंदेचा, दीराचा विरोधही या वावटळीत पालापाचोळ्यासारखा उडून गेला. नाटकातलं नेत्राचं काम लोकांना आवडलं. अभिनयाचं पहिलं बक्षीस तिला मिळालं. टिळा उघड म्हणताच एखादी गुहा उघडावी, तसं नेत्राचं झालं होतं. अभिनय हेच आपलं करिअर हा शोध तिला लागला. प्रसिद्धी, पैसा याच क्षेत्रात मिळणार ही खात्री झाली. मग कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून तिनं अभिनयाचा कोर्स केला आणि ती दर्जेदार भूमिकेची वाट पाहू लागली. तिच्या या धावपळीच्या दिवसात सुमाताई सुद्धा बिझी होत्या. आपल्याला जे करता आलं नाही, तेवढं धाडस आपल्याजवळ नव्हतं, हिंमतही नव्हती. नवऱ्याच्या रागीट नजरेची भीती वाटायची व हे लग्न निभावलंच पाहिजे, ही माहेरची शिकवण असल्यानं व लग्नाची ही अदृश्य बेडी खळाखळा वाजत असल्यामुळं त्यांनी निमूटपणे संसार केला होता. पण आता घरी जेवणाचे डबे लावून, कसंबसं काम उरकून त्यासुद्धा नेत्राबरोबर तिच्या नाटकाच्या प्रॅक्टिसला, प्रयोगाला जात होत्या. 3-4 नाटकात दुय्यम भूमिका वाटेला आल्या. लोकांच्या लक्षात राहील, आपल्या अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका मिळत नसल्यानं नेत्राचा उत्साह कमी होऊ लागला. शेवटी ही आपली मुलगी लग्न करून, लग्नाची बेडी पायात घालून अभिनयाचा चोळामोळा करून टाकेल ह्या धास्तीनं सुमाताई म्हणाल्या, "अगं, तू स्टेजवर आल्याशिवाय, तुझा अभिनय पाहिल्याशिवाय तुला एकदम कशी हिरोईनची भूमिका देतील? पायऱ्या-पायऱ्यांनी तर चढायचं असतं. म्हणजे म्हातारपणीच मला अशी भूमिका मिळेल." "असं कसं म्हणतेस तू? अगं, मुमताज नटी पहिल्यांदा एक्स्ट्राजच्या घोळक्यातच होती, नंतर पुढे आली. अगं, आपलं टॅलेंट कुठे लपत नाही, हिरा कसा कुठेही चमकतो तसं." आईचं म्हणणं पटत नव्हतं, पण त्याशिवाय पर्यायही दिसत नव्हता. लोकांच्या, मुख्य म्हणजे दिग्दर्शकांच्या नजरेत राहण्यासाठी ही तपश्चर्या करायलाच हवी होती. आपलं घरटं ह्या नाटकात काम करणाऱ्या सुनीता भावेचा पाय फ्रॅक्चर झाल्यानं डायरेक्टर केतन जोशी हादरला. ह्या यूपी सायडर केतन जोशींनी दिल्लीचा NSDचा कोर्स केला होता. हिंदी नाटकांमध्ये त्यांच्या दिग्दर्शनाचा बराच दबदबा होता. पृथ्वी थिएटरच्या नाट्य महोत्सवात त्यांचं नाटक हमखास असायचं. त्या नाटकावर चर्चा व्हायच्या. मग त्या नाटकाचे दिल्लीला प्रयोग व्हायचे. टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स अशा नामवंत पेपरमध्ये त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल रकानेच्या रकाने भरून यायचे. जयप्रकाश नावाचा अतिशय खट, सडेतोड परखड टीका करणारा टीकाकार सुद्धा यांचं कौतुक करायचा. पण एवढं नाव असूनही मराठीत जास्त ओळखत नाहीत. मराठी प्रेक्षकांना आपलं नाव माहिती नाही याची खंत होती. गणेश नाट्य संस्थेनं आपलं घरटं ह्या नाटकाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. अपेक्षेप्रमाणे नाटकाचा आलेख उंचावत होता. हिंदी सायडर असूनही मराठीवरच्या प्रभुत्वाचं सुद्धा कौतुक होतं. आणि आता एकदम चाग रुतल्याप्रमाणे झाल्यानं ते घाबरले. ऐनवेळी दुसरी नटी कुठून आणायची ह्या विचारात असतानाच त्यांना नेत्रा दिसली. कुलूप उघडण्याचा प्रयत्न इतर चावींनी केल्यावर योग्य चावीनं कुलूप उघडावं तसं त्यांचं झालं. प्रयोग कॅन्सल करण्यापेक्षा या नेत्रालाच विचारू म्हणत त्यांनी तिला बोलावलं. एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याला बोलवावं यानं नेत्रा फुशारली व काम ऐकताच गळाठून गेली. "बघ, लाखात मिळणारी संधी आहे. तुला काम करायचं नसेल तर लोकांचे पैसे परत देता येतील. पण आता जर हिरोईन्सचा चान्स घालवलास तर अजून 3-4 वर्ष धडपड करावी लागेल. तुझ्या अभिनयाच्या मर्यादा मला माहीत आहेत. तरी मी तुला संधी देतोय. बघ, विचार कर." सोन्याचा झगझगीत दरवाजा अकल्पित उघडावा तशी नेत्राची परिस्थिती झाली होती. तो उंबरठा ओलांडून पुढं जाऊन ही संधी पकडायची, की एवढं कठीण मोठी भूमिका जमेल की नाही ह्या भीतीनं दाराजवळच थांबायचं.
तिनं सुमताईंकडे पाहिलं. मार उडी टाईप त्यांनी इशारा केल्यावर तिची घाबरगुंडी उडाली. मुख्य भूमिका करायची आहे, मेलं नशीबच खतरूड वगैरे म्हणत असली तरी नेत्रा स्वतःला ओळखून होती. एखादं गंभीर वास्तववादी नाटक आपल्या अभिनयावर तोडणं कठीण आहे, हे तिला माहीत होतं. नाटक पडायला किंवा गाजायला मुख्य नट-नटीच्या खांद्यावरच सगळी मदार असते, हे उमजलं होतं. ह्या केतन जोशींचं आत्तापर्यंत हाऊसफुल जाणारं नाटक आपल्यामुळे पडलं तर? तिनं धास्तीनं तिच्याचकडे अपेक्षेनं पाहणाऱ्या केतन जोशीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावरचे फेरफार तो हाडाचा दिग्दर्शक असल्यानं त्याला पटकन कळले. संधीचा फायदा घेत, "घाबरू नको, तू नक्की करशील," म्हणत त्यांनी तिचा हात धरला, पाठीवर थोपटलं आणि "तू नाही केलंस तर मी पुरता बुडलो," अशा टाईप नजर टाकून आपल्या दिग्दर्शनाचा आणखी एक नमुना दाखवत ते मंदपणे हसले. त्यांच्या मदतीला आपण जायलाच हवं असं ठरवत नेत्रानं होकार दिल्यावर, "पण सर मानधन?" इतका वेळ ह्या नाटकात प्रेक्षकाची भूमिका करणाऱ्या सुमाताईंनी सावधपणे विचारलं. "मुख्य भूमिकेचं मानधन नेत्राला मिळेलच. अहो, या गोष्टी आम्ही करतोच. फक्त बाहेरच्या लोकांना त्या कळत नाहीत." तिला टॉन्ट मारत ते स्टेजकडे निघाले. सगळ्यात लुडबुड करणाऱ्या, नको तिथं चौकसपणा करणाऱ्या ह्या नटीच्या आईचा केतन जोशींना राग आला व तो त्यांनी उघडपणे दाखवला सुद्धा होता. नेत्रानं त्या दिवशी ती भूमिका नुसती निभावलीच नाही, तर सुनीता भावेपेक्षा जास्त चांगली केली. तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक झालं. मुख्य नटी आजारी असताना कठीण वेळ आल्यावर तिनं सहजपणे काम केलं. ते वर्तमानपत्रात लिहून आलं आणि नेहमीच्या परखड पत्रकार जयप्रकाशनं सुद्धा तिच्या अभिनयाला दाद दिल्यानं केतन जोशींना आसमान ठेंगणं झालं. त्यानं तिला खास बक्षीस दिलं, मानधन वाढवलं आणि आयत्या वेळी मदतीला आली म्हणून पुढच्या नाटकात हिरोईनचं काम दिलं. नेत्रा एका रात्रीत स्टार झाली. टीव्हीवर इंटरव्ह्यू, पेपरमध्ये मुलाखती, जीवनात जे हवं होतं ते सगळं मिळत होतं. आता सुमाताईंचं काम खूपच वाढलं होतं. नेत्राचं वजन न वाढण्याकरता तिचं कॅलरीयुक्त पण फॅट नसलेलं जेवण तयार करायचं, तिच्याबरोबर नव्या नाटकांच्या तालमींना जायचं. नाट्य मंडळातील लोक त्यांना नावं ठेवायचे. चौकीदार, रखवालदार वगैरे अशा नावांनी चिडवायचे. पण नेत्राच्या भल्यासाठी त्या नित्यनियमानं, एखादा भक्त जसा रोज देवळात जातो, तशाच भावनेनं, श्रद्धेनं जात होत्या. तृषार्त माणसाला पावसाचा एक थेंब मिळाला की बरं वाटतं, तसं त्यांना त्या स्टेजच्या अवतीभोवती वावरताना वाटायचं. नेत्रा आणि केतन जोशी लग्न करणार आहेत ही बातमी पेपरमध्ये वाचून त्या हादरल्या. आपण एवढं दक्ष राहून तिच्यावर नजर ठेवली होती, तरी तिनं असा दगा दिला ह्याचं नवल वाटलं. म्हणजे आपल्यासारखीच लग्नाची बेडी तिच्याही पायात अडकणार यानं त्या व्याकुळ झाल्या. आपण आयुष्यभर या लग्नाबद्दल ठणाणा केला. लग्नानंतर स्वातंत्र्य जातं, मन मारून जगावं लागतं. तसंच आता नेत्राचं होईल ह्या विचारानं त्या सैरबहिर झाल्या. केतन जोशीबद्दल त्या नाट्यमंडळीत चांगलं मत नव्हतं. बऱ्याच मुलींशी मैत्री आहे म्हणून कृष्ण म्हणून टवाळी व्हायची. त्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्न. केतनला खूप पैसा मिळत नाही, म्हणजे या धंद्यात बुडीत खातच जास्त असतं. तो व त्याचे मित्र एक खोली घेऊन राहतात वगैरे केतन जोशीबद्दल माहिती ऐकून सुमाताईंनी त्याला आपल्या भावी जावयाच्या यादीतून केव्हाच कट केलं होतं व नेत्रापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या केतनबद्दल त्यांना तशी कधी शंकाही आली नाही. त्याची फॅमिली कुठे, आई वडील वगैरे? कुठेतरी पाटण्याजवळच्या खेड्यात. याची बायको व 2 मुलांबरोबर राहतात. नेत्राच्या उत्तरानं समोर स्फोट व्हावा तशी सुन्न बधीर अवस्था झाली. त्या बायकोशी डायव्होर्स कधी घेणार? छे ग, ती खेड्यातली अशिक्षित बाई. तिला काय कळणार हे लग्न झालेलं? सदाशिवरावांची तर दातखिळीच बसली. अतिस्वातंत्र्यात वाढलेली ही मुलगी काहीतरी विचित्र वागेल असं वाटत होतं. पण एवढं बेजबाबदार वागणं? लग्न झालेल्या 2 मुलं असणाऱ्या माणसाशी लग्न म्हणजे सरळ सरळ आत्महत्या करण्यासारखंच. बरं झालं माझे आई वडील हे बघायला जिवंत नाहीत, त्यांनी विखारानं म्हटलं. अहो बाबा, मनाप्रमाणे वाघ हेच आईनं लहानपणापासून शिकवलं, तसंच वागतीये.
निलाजरेपणानं बोलणाऱ्या मुलीचा त्यांना गळाच दाबावासा वाटला. कोणाचंही न ऐकता नेत्रानं केतनशी लग्न केलं नि दोघं ह्याच घरात राहायला आलेले पाहून एखाद्या झाडावर वीज पडून कोळसा व्हावा तसं त्यांचं झालं होतं. आम्हाला घर मिळेपर्यंत आम्ही इथंच राहणार आहोत. केतन नाहीच म्हणत होता, पण मीच त्याला म्हटलं, "आईचा चांगला 4 रूम्सचा ब्लॉक आहे. आपण काही दिवस तिथंच राहू." अक्षरशः 12 गावचं पाणी पिऊन आपली मुलगी बेरकी, निगरगट्ट आणि व्यवहारकुशल झालीये, हे त्यांना पुन्हा पटलं. सदाशिवरावांनी जावयाला प्रथमच पाहिलं होतं. प्रौढ, पहिलं लग्न झालेला, मुलं-बाळं असलेल्या या जावयाचं हसून की रागावून स्वागत करावं हे त्यांना समजेना. एका भन्नाट वेगानं येणाऱ्या चक्रीवादळानं सर्व नेस्तनाबूत करावं तशी अवस्था त्या घराची झाली. नेत्रा व केतन कुठलाही नियम, शिस्त पाळत नव्हते. रात्री उशिरा येणं, मित्र बरोबर असतच. मग ड्रिंक्स पार्ट्या, उशिरा उठणं, सतत सिगारेट ओढणं, केव्हाही अंघोळ, जेवण, नाटकावर हमरी-तुमरीवर येऊन चर्चा, नि नाटक पडलं की एकमेकांना दोष देत भांडणं. केतन दिग्दर्शक असल्यानं त्याची कामावर जाण्याची, येण्याची वेळ ठरलेली नसायची. दिवसेंदिवस घरात सिगारेट ओढत ते पडून असायचे. टीव्हीचा जमाना सुरू झाल्यानं लोकांचा नाटकाकडे ओढा कमी झाला होता. केतन जोशी गंभीर, वेगळ्या विषयावरची नाटकं करत होते आणि आता लोकांची आवड बदलली होती. हलकी-फुलकी विनोदी नाटकांची चलती होती. अशी नाटकं दिग्दर्शन करणं त्यांना त्यांच्या क्रिएटिव्हिटीचा अपमान वाटायचा. तडजोड करण्याची वृत्ती व सवय नसल्यामुळं काम येणं कमी झालं होतं व हे एका जमान्यातले नावाजलेले दिग्दर्शक हळूहळू पडद्याआड जाऊ लागले. निराशा, वैफल्य ह्यांनी त्यांची आणि नेत्राची रोज कडाक्याची भांडणं व्हायची. नेत्रानं काळाची पावलं ओळखण्यात धोरणीपणा दाखवला व आता नाटकापेक्षा टीव्ही सिरियलमध्येच ती जास्त काम करू लागली. नेत्राचं केतन जोशी बरोबर लग्न झालं असलं तरी त्याची पहिली बायको आहे, डायव्होर्स घेतलेला नाही, ही बातमी हळूहळू सगळीकडे पसरली. शेजारी, नातेवाईक यांनी बोलून बोलून घायाळ केलं. सगळ्यांचं यांच्या घराकडं बारीक लक्ष असायचं. कुठाने कसा हल्ला करायचा याची सगळेजण संधीच शोधत असायचे. शाळेतल्या सहकार्यांच्या कुत्सित नजरा व उपरोधिक बोलणं सुमाताईंना कळत होतं. त्या लोकांचा कोणाचा मुलगा मुलगी असं रंगभूमीवर न झळकल्यानं त्यांना पहिले नेत्राबद्दल औत्सुक्य होतं व आता तर चांगला विषय मिळाला होता. सुमाताई स्वकष्टाच्या पैशांची नवी साडी नेसल्या की सर्वजणी खवचटपणे हसत होत्या. एकमेकांना खुणावणं सुरू असायचं. त्यातही एखादी खोचकपणे म्हणायची, मुलीच्या असल्या पैशांनी भारी साडी नेसण्यापेक्षा एखादी फाटकी साडी आम्ही अभिमानानं मिरवू. इतर टीचर टिंगल करत होत्या. कशी वागतात हो ही दोघं? नाही म्हणजे बाकी सर्व नॉर्मल आहे ना? आमच्या पाहण्यात असा स्वैराचार नाही म्हणून विचारलं. अहो तुम्ही अशा मूग गिळून गप्प का बसलात? त्या माणसाला खडसावून ओढत घराबाहेर काढा व मुलीच्या पायात ठोका लग्नाची बेडी. अशा मुलींची सुद्धा दुसरी लग्न होतात बरं का. असे अनाहूत सल्ले ऐकले की सुमाताईंना चोरट्यासारखं व्हायचं. नोकरीवर जाणं, घराबाहेर पडणं नकोसं वाटत होतं. रात्री नीट झोप लागायची नाही. शाळेत कामावर परिणाम होऊ लागला. पेपर, वह्या तपासण्याचं काम वेळेवर होईना. नेत्राच्या काळजीनं मुलांना शिकवण्यात लक्ष लागत नव्हतं. घरी केतन जोशी व त्यांच्या मित्रमंडळींचा धुडगूस सुरू असे म्हणून घरीही जावंसं वाटत नव्हतं. तुम्ही आता मुलीबरोबर नाटक टीव्ही मालिकात काम करा. नाहीतरी इथं तुमचं लक्ष लागतच नाहीये. तिथं तरी नाचून पैसे मिळवा. प्रिन्सिपॉलांनी सर्वांसमक्ष हेटाळणीनं म्हटल्यावर अपमानानं त्यांची मान खाली गेली. लोकांच्या नजरेतलं कुतूहल, तिरस्कार, राग कमी होता म्हणून की काय, बहीण भावांनी तोफच डागली. नीतिमत्ता, चारित्र्य, चांगलं घराणं हे सगळं मुलीच्या पैशात वाहून गेलं का? मुलीला काही वळण लावलं नाही की चांगले संस्कार केले नाही. लग्न झालेल्या माणसाशी तिच्या लग्नाला तू मान्यताच कशी दिलीस? नेत्राच्या कायदेशीर नसलेल्या नवऱ्याला तू घरात कसं राहून दिलंस? आला तेव्हाच लाथ मारून घालवून द्यायचं ना. आम्हाला तुझ्याशी नातं ठेवायला लाज वाटते. सुमाताईंची सगळीकडून कोंडी झाली होती. नवऱ्यापाशी सुद्धा तक्रार करता येत नव्हती.
हे तुझ्याच शिकवण्याचं फळ आहे. नवऱ्यानं फाटकन डोक्यात हातोडा मारावा तसं म्हटलं. आणि हे जिच्यामुळे घडत होतं, ती अगदी आनंदात होती. आता मराठीप्रमाणेच हिंदी मालिकांमध्ये तिचा जम बसला होता. हुशार, चुणचुणीत व आपलं नाणं चालवावं हे माहीत असल्यानं आता जाहिरातीतूनही काम मिळत होतं. मित्र वाढले होते. रात्री घरी आलंच पाहिजे हे आता मागं पडलं होतं. तिचा उत्कर्ष होत होता आणि केतन जोशीला बेकारीचा फास पडत होता. नव्या नाट्य कंपन्या, नवीन तंत्र, नवीन नटनट्यांशी जमवून घेणं त्यांना मानहानीचं वाटत होतं. कोणीही त्यांना महान, ग्रेट मानत नसल्यानं चरफड व्हायची. टीव्हीवर जमवून घेणं जमलं नव्हतं. कोणी मित्र नाही, कुठं जायला जागा नाही, नवीन नाटकवाले ओळखत नव्हते. कोणालाही एकेकाळच्या गाजलेल्या 50शीला पोहोचलेल्या दिग्दर्शकाबद्दल अगत्य नव्हतं. नेत्रा सुद्धा नवीन समवयस्क मुलांबरोबर फिरत होती. त्यांच्याशी बोलायला तिला फुरसतच नव्हती. निराशा, वैफल्यात, दारू पिण्यात केतन जोशी सुमाताईंच्या घरातल्या एका खोलीत एकटा पडलेला असायचा. मुलीचा संसार, लग्न, वागणं पाहून सुमाताई अगदी खचून गेल्या होत्या. नेत्राला वागण्याचं स्वातंत्र्य द्यायचं, लग्नाच्या बेडीमुळे होणारी कुचंबणा तिच्या वाटेला येऊ नये म्हणून आपण किती चुकीच्या पद्धतीनं गणित सोडवलं. त्यांना आपल्या आईचे शब्द आठवले. सतत कानात घुमू लागले. लग्न ठरल्यावर सुमाताईंनी रडून गोंधळ घातला होता. एकदा लग्नाची बेडी पायात पडली की स्त्रीच्या कलागुणांना काहीही किंमत नसते. मी नाही ही बेडी पायात घालणार म्हणून रडणाऱ्या सुमाताईंना त्यांची आई म्हणली होती, "तू ज्याला लग्नाची बेडी म्हणतेस ना, ते एक आयुष्याचं बंधन असतं. नी प्रत्येकाला हवं हवंसं वाटतं. मुला-मुलींनी कितीही आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा उदो-उदो केला, तरी शहाणे आई-वडील त्यांना तुझ्या मते ही बेडी घालतातच. नी सर्वच जण लग्नाच्या ह्या बंधनाला, ह्या बेडीला तुझ्यासारखं कमीपणाने, तुच्छतेनं हिणवत नाहीत." त्यावेळी आई किती धारदार आवाजात बोलत होती. एवढंच नाही तर तुम्ही मुला-मुलींनी चांगलं मर्यादेशीर वागावं, एक जबाबदार व्यक्ती व्हावं, मुला-मुलींचे आई-बाप होऊन चांगलं सुखानं जगावं यासाठी ही बेडी आवश्यकच आहे. आपल्या नाटकाच्या छंदाला मूर्खपणा समजून आईनं आपलं घाईघाईनं लग्न ठरवलं म्हणून संतापानं त्या वेड्यापिशा झाल्या होत्या. अगं, उतारावरून वेगानं धावणाऱ्या नदीला कसं कोणाला अडवता येत नाही. बेफामपणे जातच असते. तसंच मग ही लग्नाची बेडी पायात अडकवली नाही तर कोणाला काही बंधनच राहणार नाही. आईचं बोलणं ऐकून आपण मान उडवली होती. आईसारखी दुष्ट व्यक्ती जगात नसेल म्हणून नावं ठेवली होती. पण आता नेत्राचं हे वागणं पाहून ही लग्नाची बेडी किती आवश्यक आहे हे एकदम कळलं. आपल्या बाबतीत सगळंच आता हाताबाहेर गेलंय. नेत्राच्या ह्या बेकायदेशीर लग्नाची बेडी तिच्यापेक्षा आपल्याच पायात पडलीय. आपणच ह्या बेडीत जखडल्या गेलो आहोत आणि ह्यापासून आपली सुटका नाही. कुठं आशेचा किरण दिसत नाही. यानं अगतिक होऊन त्या हुंदके देऊ लागल्या.